निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून, पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांना, माझ्या कार्यकर्ते असेल, माझ्यावर प्रेम करणारी जनता असेल, त्यांना दबाव टाकून जबरदस्ती पक्षप्रवेश करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली जाते आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मी आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलवलेला आहे। खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो, परंतु तो निर्णय घेत असताना गेल्या काही महिन्यापासून मी पाहतोय की काही लोकांना जबरदस्ती पोलिसांची धमकी देऊन, त्याचबरोबर प्रशासनाच्या काहीतरी चौकशा मागे लागून तुमच्याकडे आला नाही तर कारवाई करू। काही लोकांना आमिष दाखवली जातात, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत। ज्यांना जायचं त्यांनी जावं, त्याच्यामध्ये काय हरकत नाही। एखादा माणूस गेला, विकास कामं करायला मागवलं, बोलवलं की त्याला लगेच थोड्या त्यांच्या गळ्यामध्ये लगेच तिथं स्कार्फ टाकला जातो, प्रवेश दिला म्हणून जाहीर केलं जातं। एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती आला तरी बाकीचे जुने कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात भगदाड पडला असं दाखवलं जातं। माझा आज जो विषय आहे तो पोलीस डिपार्टमेंटवर आहे। पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन हे कोणाच्या सरकारची किंवा एखाद्या आमदाराची असलेल्या कार्यकर्ते म्हणून काम करतायत का, हा माझा आरोप आहे। जर तुम्हाला नियम सर्वांना सारखा लावायचा असेल तर तो सर्वांना सारखा नियम लावायला पाहिजे, पण प्रत्येकाची विरोधकांची कुंडली काढायची आणि त्याच्या संदर्भामध्ये खोट्या कंप्लेंट दाखल करायला लावणे। त्याचबरोबर खोट्या कंप्लेंट दाखल करत असताना त्या ठिकाणच्या असलेल्या नियमामध्ये त्यांना फक्त काही लोकांना टार्गेट करून कारवाई करायला लावणे, असे सर्रास प्रकार गेल्या महिन्याभरापासून चालू आहे। एखादं गाव माझ्याकडे पूर्ण आलं की त्या गावातल्या ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांना तिथे तशा पद्धतीने, म्हणजे काल असं आहे की एक घटना अशी घडली की एकाच गावामध्ये माझ्या 2 कार्यकर्त्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली। पोलीस एवढे तत्पर झालेत, त्यांचं मी स्वागत करतो, परंतु मी इशारा देतोय की पोलिसांनी आणि प्रशासनाने कोणाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला तर शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरेल आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती कोणाला पोलिसांच्या यांच्या माध्यमातून प्रवेश करायला लावण्याचा प्रयत्न जर होत असेल, नियम करायचा असेल तर सर्वांना सारखा करा, नियम करायचा असेल तर नियमावली सर्वांना सारख्या प्रमाणे कारवाई करावी। अरे काही लोकांना तुला तडीपार करतो, तुला मोका लावतो, मग तू माझ्याकडे ये, पोलिसांना पहिलं त्याच्यावर कारवाई करायला लावतात, मग नंतर कसे काय शांत होतात मला अजून कळलेलं नाही आहे। आणि पोलीस सरळ सांगतात की त्या ठिकाणी जावं आणि त्या अमुक आमदारांना भेटावं, अशा प्रकारची सूचना करत असतील तर मी गणपती नंतर रस्त्यावर उतरणार आहे आणि मग जिथे पोलीस अशा प्रकारचं कारवाई करणार असतील तर त्यांच्या विरोधात 100% आवाज उठवून मी त्या विरोधामध्ये लोकशाहीला जर कोण अशा प्रकारचं मांडायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरोधात कारवाई करणार। मतदारसंघातील मतदार यादीवर आक्षेप घेण्यात आले 100% आजही माझ्यावर त्यांच्या हरकत आहे। मतदार यादीच्या वर माझी आजही हरकत आहे, राहिलेली आहे। 8,500 मताच्या बाबतीमधली कारवाई झाली। 8,500 मताच्या कारवाईच्या संदर्भामध्ये मी ज्यावेळेला विचार मांडला त्याच्यावर आमच्या लोकांनी पुरावे सादर केले, त्यातली सुद्धा काही नावं जाणीवपूर्वक रद्द झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही हरकत घेतलेली आहे। आता जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही अपील करतोय। सरळ यामध्ये पार्सलिटी झालेली आहे, लोकशाहीतून जिंकता येत नाही म्हणून मतदार यादी यंत्रणेचा वापर करून आमच्यावर कारवाई केली जाते, दुर्दैव आहे। माहिती केलेली आहे, असे किती आपल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात असे विषय झाले आणि ते कार्यकर्ते तुम्हाला परत भेटायला आले होते का? 100% आले। काही लोक नाईलाजाने गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर लगेच केस थांबवल्या गेल्या आहेत आणि मी पुराव्या सकटच गणपती संपल्यानंतर रस्त्यावर पुराव्या सकटच उतरणार आहे। पोलीस प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधलाय? पोलीस प्रशासनाशी काय चर्चा केली नाही? नाही, मी सांगितलेलं मागे गेल्या 1-2 महिन्यापासून मी सातत्याने प्रत्येक घटना कल्पना देतोय
पण त्यात काही परिणाम दिसत नाही आणि परिणाम दिसत नसल्यामुळे नाईलाजाने मला टोकाचा पाऊल घ्यायला लागला. कारण मी लढणारा कार्यकर्ता, मी असा रडणारा नाही. मी जेव्हा रस्त्यावर उतरेन मग तेव्हा मी परिणामाचा प्रचार करणार बघणार नाही, पण मी या विरोधात प्रचंड आवाज उठवेल आणि मी ज्यावेळेला रस्ता उतरेल त्यावेळेला कार्य होईल. चंद्रशेखर बावनकुळेचा जो मुलगा आहे तो एका ऑडी कार मध्ये होता. त्या ऑडी कार मधून 2 जणांना उडवलेला आहे. अजूनही पोलिसांनी त्याचं एफआयआर मध्ये नाव घेतलं. तसा तुमचा पोलिसांचा एक प्रश्न महत्वाचा येतोय की पोलीस दखल घेत नाही, तुमच्या सगळ्या मतदारसंघात त्रास देत आहेत. तर पोलीस तिथं नागपूर सारख्या ठिकाणी पण असं दुजाभावानीपणे वागताय, तर त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? पोलीस प्रशासनाने त्यांना मोकळेपणाने काम करायला मिळत नाही, हे सध्याच्या सरकारमधलं दुर्दैव आहे. पूर्णपणाने दबावामध्ये सरकारच्या पोलीस काम करतात आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था राहिलेलाच नाही, कोणालाच भीती राहिलेली नाही. अरे कोणी काही स्टेटमेंट देतं, कोण अरेरावची भाषणं, सत्तेमधले लोक अरेरावची भाषणं करतात, त्यामुळे त्यांना काय वाटत नाही. या ज्या घटना घडतायत त्याच्यावर त्यांना भीती नसल्यामुळे त्यांना माहिती आहे कोणतरी आपल्याला वाचवणार आहे. हे दुर्दैव आहे. आणि अशा प्रकारे पोलीस जर मोकळेपणाने काम करू शकत नाही तर ह्या अशाच घटना घडत राहणार.